मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च विषयी आपण चर्चा केली होती. फर्स्ट युनिट आपण बघितलं होतं. तर फर्स्ट युनिट बरोबर आपण त्याच्यात काय काय येतं, क्वांटिटेटिव्ह रिसर्च कसा असतो, काय असतो, कुठे केला जातो, काय होतं, त्याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा केली होती. आज आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च हे जे युनिट 2 आहे, त्या युनिट 2 विषयी आपण बोलूया, चर्चा करूया. तर आपण आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या याच्यामध्ये स्वागत आहे. आपण मागच्या याच्यात जे पाहिलं होतं त्याच्यावरती ती रिसर्च मेथड आणि आजची आपली क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड. तर आपण फर्स्ट इयरला आपण म्हणजे फर्स्ट सेमला आपण ह्या क्वांटिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा दोन शब्द आपल्याला ऑलरेडी कानावरती गेलेले होते, त्याच्याबद्दल चर्चा झालेली होती, आपण वाचन केलेलं होतं. पण आज ह्या सेमेस्टरला आपण थोडं अजून डीप जाऊन पाहणार. जसं आपण मागच्या याच्यामध्ये क्वांटिटेटिव्हचं पाहिलं, तर आज आपण क्वालिटेटिव्हचं पाहणार आहोत. क्वालिटेटिव्हलाच आपण काय म्हणतो, गुणात्मक संशोधन असं आपण मराठीत म्हणत असतो. हा खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खोल असा विषय आहे. बऱ्यापैकी मॅक्झिमम जे सोशल सायन्सेस किंवा लँग्वेजेसचे जे काही रिसर्च असतात ते हे क्वालिटेटिव्ह वेने जास्त पद्धतीने केले जातं. मग मुळात संशोधन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे नॉलेज मिळवण्याचं एक सायंटिफिक प्रोसेस आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संशोधन म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेला आपण विविध पद्धतींचा आपण जो वापर करतो किंवा वास्तव परिस्थिती आपल्याला समजण्यासाठी ज्या ज्या घटनांचा आपण वापर करत असतो, त्याच्यात दोन पद्धती रिसर्चच्या किंवा संशोधनाच्या माध्यमातून दोनच्या पडतात की लोक ते करतात. तर एक आपण मागच्या याच्यात आपण पाहिली होती क्वांटिटेटिव्ह, आणि दुसरी आपली आहे आज आपण जी पाहणार आहोत ती क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्हमध्ये आपण पाहिले की क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण आकडे, स्टॅट, मेजरमेंट याविषयीचे या जे साधनं आहेत त्याचा आपण वापर करत असतो ना. मेजरमेंट असलेल्या रिसर्चमध्ये त्याचा जास्त आपण वापर करत असतो. पण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण काय करतो, तर मानवी अनुभव असतील, ह्युमन एक्सपिरियन्सेस असतील, इमोशन्स असेल, थॉट असेल, ह्युमन बिहेवियर असेल, आणि जे सोशल फॅक्टर्स जे असतात, अदर सोशल फॅक्टर, यांचा आपण डीप असा स्टडी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये केला जातो. याचं जर एखादी उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर एखादी विद्यार्थी असतो, तो अभ्यास करत नाही आहे हे सांगणं आपल्याला बऱ्या प्रमाणात सोपं आहे. जसं आपण क्वांटिटेटिव्हला पाहतो की त्याला अभ्यास नाही केला तर त्याला टोटल जर त्याच्या एकूण विषयापैकी तो किती विषयात त्याला किती मार्क्स मिळाले ते आपल्याला त्या न्यूमेरिकल डेटावरून त्याच्या ॲव्हरेज करून आपल्याला कळतं. पण त्याने जो कमी मार्क्स मिळाले ते कमी मार्क्स त्याला का मिळाले, तो अभ्यास का करत नाही असं आपण जे म्हणतोय, तर त्याचं प्रॉपर कारण, त्याच्या पाठीमागची कारणे मीमांसा करणं है ना, हे करणं, याचा ज्या अडचणी त्याला अभ्यास न करण्यासाठी काय अडचणी येत आहेत, त्याची त्या वेळेची मानसिक अवस्था काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च हे महत्त्वाचं ठरतं. तिथे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा गुणात्मक संशोधन आपण करत असतो. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्च हे अधिक डीप असं एक नॉलेज देत असतं, आणि ते मिनिंगफुल तर असतंच, पण ते मानवी जीवनाशी, मानवाच्या करंट अशा याच्याशी ते जास्त निगडीत असल्याचं आपल्याला जाणवतं. मग टोटल ह्या आपण जे पाहिले की ह्या आजच्या पूर्ण किंवा युनिटचे काही ऑब्जेक्टिव्स आहेत, काही उद्दिष्ट आहेत. तर हा पूर्ण घटक म्हणजे हा पूर्ण युनिट आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्यासमोर पुस्तकामध्ये पण काही आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत की आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या बाबतीत त्याचे कन्सेप्ट असतील, त्याचे कॅरेक्टरिस्टिक असेल, ते आपल्याला समजायला मदत होईल. त्याच्याबरोबर जे वेगवेगळे रिसर्च डिझाईन आहेत याचे क्वालिटेटिव्ह रिसर्चेस, ते आपल्याला समजून घेता येतील. डेटा संकलनाच्या आहे ना, म्हणजे डेटा जो आपण मिळवतो तर त्याचा कलेक्शनच्या मेथड्स आपल्याला समजून घेता येतील. डेटा ॲनालिसिसचे तंत्र, त्याच्याविषयी आपण अभ्यास करणं आपल्याला समजेल. आणि रिसर्चमधील जे काही रिलायबिलिटी आहे, व्हॅलिडिटी आहे ना, रिजिडिटी आहे, याचा आपण प्रॉपर रिगरसपणे आपण तिथं समजून घेणार आहोत. इथिकल कन्सेप्ट काय आहेत ते समजून घेणार आहोत. आणि मुळात आपण माहिती आहे की प्रत्येक संशोधनाला काही अडचणी असतात, तर प्रत्येक मेथडला त्याच प्रमाणात क्वालिटेटिव्ह मेथडला सुद्धा काही अडचणी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत. ते नेमकं काय आहेत ते आपण या टॉपिक्सच्या नंतर ह्या युनिटच्या आपल्याला कळतील. तर आपण काय पहिला जर आपण मुद्दा याच्यात पाहिला की
क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय आहेत किंवा त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याचं डेफिनेशन काय. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे हे आपण एकदम सोप्यात भाषेत जर आपल्याला नीट समजायचं असेल तर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे ह्युमॅन एक्सपिरियन्स, ह्युमॅन बिहेवियर, ह्युमॅन इमोशन्स आणि आजूबाजूच्या समाजामध्ये काय घडतं आहे हे अधिक डीप पद्धतीने, सखोल पद्धतीने समजून घेण्याची पद्धत, यालाच गुणात्मक संशोधन किंवा आपण त्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणजे काय म्हटलं मी, ह्युमॅन एक्सपिरियन्सेस, ह्युमॅन इमोशन्स, ह्युमॅन बिहेवियर, त्याचबरोबर आजूबाजूच्या समाजात जे काय घडत आहे ते अधिक डीप पद्धतीने, डीप अंडरस्टँडिंग करून घेणं, त्याच्याविषयी ते सखोल पद्धतीने समजून घेणं, यालाच आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. मग हे संशोधन फक्त माहिती गोळा करण्यासाठी नसतं. क्वालिटेटिव्ह रिसर्च फक्त माहिती गोळा करून घेणं, इन्फॉर्मेशन गोळा करून घेणं, डेटा कलेक्ट करून घेणं याच्यासाठी ते नसतं. तर लोक कसा विचार करतात, त्यांना काय वाटतं आणि ते जसं वागतात तसं ते का वागतात हे समजून घेण्यासाठी आपलं असतं. म्हणूनच आपण काय होतं आहे यापेक्षा आपण कशाला महत्त्व देतो, ते का होतं आहे, कसं होतं आहे है ना, याच्याकडे आपण जास्त लक्ष देत असतो. म्हणजे कायपेक्षा आपण का, कसं या गोष्टींकडे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये जास्त पद्धतीने आपण लक्ष देत असतो. याचं जर एक उदाहरण आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं, जर आपण एखाद्या विद्यार्थ्याचं फक्त गुण पाहिलं तर ते मार्क्स असतील, ते मार्क्सच्या त्याला आपण स्टॅटिस्टिकल याच्याने आपण रिसर्चच्या माध्यमाने किंवा त्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या याच्याने आपण तो जाईल त्याच्या मार्काच्या वरून. पण जर आपण विचार केला, आपण जर नीट त्याच्यावरती प्रोसेस केली, त्याची नीट माहिती घेतली, तर तो ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत पाहतोय, मग तो नेमका अभ्यास कसा करतोय, त्याला अभ्यास करताना काय अडचणी येत आहेत आणि आत्ता आपण थोड्यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याची अभ्यास करतानाच्या वेळेस किंवा परीक्षेच्या अगोदरची त्या व्यक्तीची मानसिक अवस्था नेमकी काय होती, तर याचा संपूर्ण अभ्यास करणं हे गुणात्मक संशोधनात म्हणजेच क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपल्याला हे पूर्ण येतं. म्हणजेच इथे आकडे नाही आहेत, क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये नाही आहेत, पण इथे व्यक्तीच्या अनुभव आहेत, व्यक्तीच्या भावना आहेत, ह्युमॅन एक्सपिरियन्सेस आहेत, ह्युमॅन इमोशन्स आहेत, ह्युमॅन बिहेवियर आहे. आणि इथं क्वालिटेटिव्ह रिसर्चला हेच खूप महत्त्वाचं असतं. हे आपल्याला सगळ्यांनी थोडं क्वालिटेटिव्हच्या बाबतीत लक्षात घेणं हे खूप गरजेचं असतं. मग क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये डेटा कसा असतो, डेटा असतो का, तर असतो, पण तो आकड्यांच्या स्वरूपात नाही. जसं आपण पाहिलं की क्वांटिटेटिव्हमध्ये जसं आकड्यांच्या स्वरूपात डेटा असतो, तसा हा डेटा आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये नसतो. तर मग ते डेटा कसा असतो, तर तो डेटा असतो शब्दांमध्ये, माणसांच्या अनुभवांमध्ये, त्यांच्या बोलण्यांमध्ये, त्यांच्या कथांमध्ये है ना. म्हणजे एखाद्या एक विद्यार्थ्याने आपल्याला म्हटलं की मला अभ्यास करताना खूप ताण जाणवतो, मग हे एकदम महत्त्वाचं आहे, क्वालिटेटिव्ह महत्त्वाचं आहे. हे त्याचं एक स्टेटमेंटचा आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. मग आपण इथं स्टॅटिस्टिकल, मला अभ्यास करताना ताण जाणवतो, याचं आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करू शकतो का, नाही करू शकत एका स्टेटमेंटचं. पण तिथे आपण त्याचं एका वाक्याचं कंटेंट ॲनालिसिस करू शकतो. वेगवेगळ्या याच्याने त्याला त्याचं का वाटतं, कशामुळे वाटतं, काय वाटतं, तो शोधून काढून त्याचा प्रॉपर क्वालिटेटिव्ह वेने आपण तो स्टडी करू शकतो. म्हणून गुणात्मक संशोधनात क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये डेटा असतो, तर त्या डेटाची जे काय म्हणतात ते जसं आकड्यांमध्ये न राहता तो वेगळ्या फॉर्म्समध्ये, तो फॉर्म्स हा चेंज झालेला असतो किंवा वेगळ्या पद्धतीचा असतो. या संशोधनामध्ये किंवा या रिसर्चमध्ये दोन काय म्हणतात त्याला आपण विचारधारा म्हणतो, दोन व्ह्यू आपण म्हणतो. तर इंटरप्रेटिव्हिस्ट आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट असे दोन प्रकारचे व्ह्यू आपल्याला ह्या रिसर्चच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. इंटरप्रेटिव्हिस्ट म्हणजे काय, तर प्रत्येक माणूस गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे समजतो. म्हणजे प्रत्येक, कारण आपण म्हणजे की व्यक्ती तितके प्रवृत्ती असं आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो. मग प्रत्येक माणूस काय करतो, एखाद्याने जर एक गोष्ट सांगितली आणि दोन समोरचे आहेत, तर ते दोघांना ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन ते दोघं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकेल. जर एखादे म्हणतोय की मला अभ्यासाला मला खूप ताण जाणवतो, तर मला असं वाटतं की त्याला एक्झामचा ताण आला असेल, एक्झामची भीती असेल, पास होईल की नापास होईल याचे काही असेल, म्हणून मी हे इंटरप्रिटेशन मी करेल. आणि माझा बाजूचा जो दुसरा रिसर्चर आहे तो काय म्हणेल, अरे नाही, त्याला कदाचित तो त्यावेळेस आजारी असेल, त्यावेळेस त्याच्या घरी काही प्रॉब्लेम असू शकतील,
किंवा काही वेगळं असं स्टेटमेंट त्याचं एकच आहे, पण दोघांनी गोष्टीचं जे इंटरप्रिटेशन आहे दोघांना वेगवेगळ्या पद्धतीचं झालं. आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे काय, तर प्रत्येकजण आपली स्वतःची रिॲलिटी तिथे तयार करत असतो. म्हणजे प्रत्येकजण आपलं काय करतो, स्वतःचं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हचा अर्थच आहे काय म्हणतो, कन्स्ट्रक्शन्स. आपण जसं आपण घर वगैरे बांधतो ते आपण पाहतो कन्स्ट्रक्शन तयार करणं. तर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमध्ये आपण काय करतो, स्वतःची अशी रिॲलिटी तिथं तयार करत असतो. म्हणजे काय की एकाच परीक्षेबद्दल दोन विद्यार्थ्यांनी जर वेगवेगळे विचार करतात, एकाला खूप स्ट्रेस वाटला आणि दुसऱ्याला तो चान्स वाटतो किंवा तो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तिथे तो तयार करत असतो. म्हणजे काय, रिॲलिटी सगळीकडे सारखी नसते. सिच्युएशन एकच आहे पण दोन व्यक्तींना वाटणारे त्याचे आहे. म्हणजे एक खूप स्ट्रेस घेतो आहे एक्झामचं आणि दुसरा स्वतःला तयार करण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी है ना, स्वतः तयार करण्यासाठी लढतो आहे. म्हणजेच रिॲलिटी ही प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. तर याचा आपल्याला इथे विचार करावा लागतो किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं असतं. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण काही सिंपल प्रमाणचे किंवा आपण ज्यावेळेस आता पुढे आपण जाणार त्याच्यात आपल्याला कळतं की आपण काही डेटा मिळवताना आपण काही प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारत असतो. तर विद्यार्थी अभ्यास करतात का असा प्रश्न आपण सहज विचारला तर आपण त्यांना तर हा सिंपल प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. पण आपण तिथे काय विचारतो, विद्यार्थी अभ्यास का करतात किंवा का करत नाहीत. हे विद्यार्थी अभ्यास करतात का याच्यावरती हो नाही उत्तर देऊन मोकळं राहतं. पण आपल्याला क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ज्यावेळेस करायचं असतं तर त्या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसवरती विद्यार्थी अभ्यास का करतात किंवा का करत नाहीत याचं प्रॉपर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. म्हणून याच्या पद्धतीने आपण क्वालिटेटिव्ह पद्धतीने अभ्यास करतो किंवा ते अभ्यास कसे करतात, विद्यार्थी अभ्यास का करतात किंवा का करत नाहीत किंवा कसा करतात. आणि हेच आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे शोधणं. म्हणजेच यालाच आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा गुणात्मक संशोधन असं आपण म्हणत असतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर गुणात्मक संशोधन म्हणजे माणसाचे अनुभव असतील, माणसाच्या भावना असतील, त्यामाग दडलेले लपलेले काही सखोल अशी कारणं असतील, ती सखोल अशी पद्धती असतील, ती कारणं समजून घेणं, ती पद्धती समजून घेणं, यालाच गुणात्मक संशोधन किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. आणि म्हणून आपल्याला माणसाचं वर्तन आणि समाज अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्चमुळे मदत होत असते. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्चला एक संशोधनामध्ये एक वेगळं स्थान असल्याचं आपल्याला जाणवतं. माझा आवाज येतोय? क्वालिटेटिव्ह रिसर्चची काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण थोडक्यात पाहूया. पुढचं आहे की नॅचरल सेटिंगमध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च हा नॅचरल सेटिंगमध्ये केला जातो. त्याला आपण नैसर्गिक परिस्थितीत हा स्टडी हा केला जातो. म्हणजे कसं की प्रत्यक्ष मानवी जीवनातील नैसर्गिक परिस्थिती म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे तिथं केला जातो है ना. आपण बाकीच्या याच्यांसारखं म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की क्वांटिटेटिव्हमध्ये काही वेळेस आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट तयार केलं जातं. जसं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इथे आपण तयार करत नाही, तर आपण नॅचरल सेटिंग नैसर्गिक पद्धतींमध्ये हा स्टडी आपण करत असतो. म्हणजे ज्या घटना जशा घडतात तिथेच आपण त्याच पद्धतीने आपण अभ्यास करत असतो. जसं आपण की म्हणून आपण प्रयोगशाळेचा आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चला प्रयोगशाळेचा आपण अभ्यास करत नाही किंवा एक्सपेरिमेंटल मेथडचा आपण इथे वापर करत नाही. तर आपण ॲक्च्युअल विद्यार्थी जो आहे तो अभ्यास का करत नाही, कसा करत नाही, काय करत नाही, तर ॲक्च्युअल आपण तिथे जाऊन आपण रिॲलिस्टिक डेटा, वास्तव डेटा, खरा डेटा घेण्याचा आपण इथे प्रयत्न करत असतो. मग हे त्याचं पहिलं झालं. दुसरं काय, सब्जेक्टिव्ह अँड इंटरप्रेटिव्ह एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सब्जेक्टिव्हिटी याच्यात येऊ शकते, इंटरप्रेटिव्ह कारण जो व्यक्ती आहे तो अर्थ काय पद्धतीने लावतो, जो रिसर्चर आहे त्याची अर्थ लावण्याची पद्धत नेमकी काय आहे, हा पण एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. किंवा गुणात्मक संशोधनात आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे संशोधक त्या अनुभवाचा अर्थ आपल्या त्याच्या अनुभवाच्या याच्याने लावत असतो. जसं आत्ता थोड्या वेळाप्रमाणे मी म्हटलं की त्याला असं वाटतं की मला छान पैकी अभ्यास मला करायचा आहे
किंवा मला ताण खूप जाणवतो परीक्षेचा, तर परीक्षेचा ताण जाणवतो त्यावेळेस मग व्यक्तीचा त्याच रिसर्चरला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव काय आहे त्या अनुभवाच्या याच्यावरती तो अर्थ लावला जातो. म्हणजे सब्जेक्टिव्हिटी व्यक्तिनिष्ठपणा तिथं येतो, त्याला संशोधकाला वाटतं त्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला जातो आणि त्याची ती पद्धत तो उपयोग करतो. म्हणून काय हे रिसर्च काय आपण एकच सत्य आपण इथे मानत नाही किंवा एकच जे आहे हेच खरं आहे असं आपण नाही, तर इथं प्रत्येक व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे त्याचा ॲटिट्यूड आहे त्याला इथं महत्त्व दिलं जातो. काय सांगतोय हे त्याला महत्त्व देणं खूप गरजेचं असतं. जसं आपण आत्ता पाहिलं की दोन विद्यार्थ्यांना आपण परीक्षेचा ताण आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो. एकाला जर भीती वाटते तर दुसऱ्याला त्या ताणापासून प्रेरणा मिळते. एखाद्याला स्ट्रेस आला तर एक भीती वाटते, तो घाबरून जातो. दुसऱ्याला स्ट्रेस आल्यानंतर त्याला तर मी आता अभ्यास केला पाहिजे, तो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो धडपड करत असतो. म्हणून यामुळे काय तर ह्युमॅन इमोशन्स असतील, ह्युमॅन अनुभव असेल यांना सखोलपणे किंवा डीप पद्धतीने अजून व्यवस्थितपणे समजण्यासाठी आपल्याला मदत होते. पुढचा कॅरेक्टरिस्टिक आहे इंडक्टिव्ह नेचर. इंडक्टिव्ह नेचर म्हणजे काय आपण याला प्रेरणात्मक स्वरूप, मोटिवेशनात्मक स्वरूप याला असतं एक कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चला आपण निष्कर्ष आधी ठरवलेले कधीच नसतात. जसं आपण क्वांटिटेटिव्हला पाहतो की आपण काय करतो, निष्कर्ष टेंटेटिव्ह म्हणजे आपण हायपोथेसिस देतो, म्हणजे टेंटेटिव्ह रिझल्ट आपण पुढे देतो. टेंटेटिव्ह काय असू शकेल किंवा असं असू शकेल टेंटेटिव्ह मांडतो, हायपोथेसिस आपण मांडतो. तसे निष्कर्ष इथे क्वालिटेटिव्हला आधी ठरले नसतात. डेटा गोळा केल्यानंतर हे निष्कर्ष इथे तयार होत असतात. म्हणून बॉटम टू टॉप अप्रोच जो आपण पाहिलेला आहे अगोदर मागच्या याच्यामध्ये, तो बॉटम टू टॉप अप्रोच आहे ना. आधी डेटा मग निष्कर्ष याच्यावरती क्वालिटेटिव्ह रिसर्च हे वर्क करत असतं. उदाहरण घ्यायचं जर आपण एखाद्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सवयीचा अभ्यास करत असू तर आपण आधी त्या मुलांच्या मुलाखती घेऊ, त्यांचा अगोदर आपण स्टडी करू, त्यांचे अभ्यासाचा पॅटर्न काय आहे त्याचा अभ्यास करू आणि मग त्याच्यातून आपला निष्कर्ष मांडू किंवा त्याच्यातून आपल्याला एक नवीन थेअरी तयार करू किंवा नवीन काही मांडण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून आपण पहिले डेटा गोळा करतो आणि त्याच्यानंतर आपण निष्कर्ष देतो. इंडक्टिव्ह अप्रोच आपण इथे वापरतो. पुढचा आहे नॉन न्यूमेरिकल डेटा. तर नॉन न्यूमेरिकल आपल्याला माहिती आहे की याच्यात न्यूमेरिकलचा वापरच नाही आहे, आकड्यांचा वापरच नाही. तर विदाऊट आकड्यांनी आपण डेटा घेत असतो. मग इथं लोकांचे अनुभव असतील, त्यांच्या भावना असतील, त्यांचे निरीक्षण असतील, याच्या सगळ्यातून आपण मिळवत असतो. मग हा डेटा कुठल्या माध्यमातून घेतो आपण मुलाखतीतून घेतो, इंटरव्ह्यूचा आन्सर होतो, ऑब्झर्वेशन्समधून घेतो, स्टोरीज जे लोक जे स्टोरी सांगतात, त्यांचे अनुभव सांगतात, जी कथा सांगतात त्यांच्या आयुष्याची, त्याच्यावरून आपण ती घेत असतो आणि तो आपण डेटा करत असतो. म्हणजे इथे आकड्यांचा कुठल्याही प्रमाणात आपण डेटा कलेक्ट करत नाही. तर एखाद्या विद्यार्थ्याने आता आपण सेम वाक्य आपण घेतोय की विद्यार्थी म्हणतो मला ताण येतोय, तर हा क्वालिटेटिव्ह डेटा आहे की त्याच्यात ऐकण्याचं कुठं काही नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या, त्या मुलाच्या, त्या विद्यार्थ्याच्या आपल्याला इमोशन्स करतात, त्याचे त्या ताण जाणवतो त्याच्या पाठीमागे त्याला असलेले काय अनुभव आहेत त्याच्यासाठी ते वाटण्यासाठी, त्याच्यामुळे ते येतात. म्हणून इथे नंबर्स नसतात. म्हणून नॉन न्यूमेरिकल डेटा म्हणून आपलं एक आहे. पुढचं अजून एक आहे लवचिक, ज्याला आपण संशोधन रचना याची असते. फ्लेक्झिबल डिझाईन आपला पुढचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे. फ्लेक्झिबल डिझाईन आहे म्हणजे की जो संशोधक असतो, जो रिसर्चर असतो, तो रिसर्च करताना आवश्यकतेनुसार त्याचे क्वेश्चन्स असतील, त्याचे मेथड्स असतील, त्याचे ते बदलू शकतो किंवा बदलता त्याला येतात. कारण रिसर्च प्रोसेस फिक्स नसते, ती मध्ये ज्याला वाटते त्या पद्धतीने ती बदलू शकते. उदाहरणार्थ समजा मला इंटरव्ह्यू घेताना एखादी नवीन मुद्दा, एखाद्याची मी इंटरव्ह्यू घेतो एखादी माझ्या जमेला आणि मला एखादी नवीन मुद्दा समोर आला तर आपण रिसर्चर लगेच त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. मी ठरवलेल्या याच्यामध्ये हा प्रश्न नाही आहे किंवा हा प्रश्नांचा किंवा मला हा स्टडी नाही करायचा असं नाही आहे, तर मला असं वाटतं की नाही मला आता हा विचारायला हवा, तर मी विचारू शकतो. म्हणून ही जी पद्धत आहे किंवा हे फ्लेक्झिबल डिझाईन आहे त्याच्यासाठी न्यू नॉलेज जनरेट करण्यासाठी किंवा ती गॅदर करण्यासाठी ही खूप उपयोगी आहे, खूप महत्त्वाची ठरते. पुढचं कॉन्टेक्च्युअल अंडरस्टँडिंग आपण जर म्हणतो, आपण काय कॉन्टेक्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, कॉन्टेक्च्युअल म्हणजे काय की कुठे काही करताना आपण काही कसला तरी संदर्भ आपण घेत असतो ना, कुठला तरी आपण तो कुठल्या बऱ्याच वेळेस बोलताना आपण समोरच्याला ओळखतो की तू बोलतोय पण कुठल्या कॉन्टेक्स्टने बोलतो ते तर सांग, म्हणजे कुठल्या संदर्भाने तू बोलतोय, कुठली पार्श्वभूमी घेऊन तू बोलतोय, याला आपण कॉन्टेक्च्युअल अंडरस्टँडिंग असं आपण म्हणतोय. कॉन्टेक्च्युअल अंडरस्टँडिंग हे आपलं
पुढचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे व्यक्तीच्या अनुभवामागील त्याचं सोशल, कल्चरल आणि त्याची बॅकग्राऊंड किंवा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आपल्याला समजून घेतली जातं. केवळ वर्तनच नाही, त्या व्यक्तीचं फक्त वर्तन असतं, त्यामागची कारणे सुद्धा समजण्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्चला अभ्यास केला जातो. एखादा विद्यार्थी आपण पाहिलं की एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत नाही तर तो का करत नाही, त्याच्या पाठीमागची त्याची कारणं काय आहेत, तर मग त्याची घरची आर्थिक परिस्थिती कसं आहे, पालकांचा दबाव आहे का, शाळेचं वातावरण कसं आहे, किंवा एकंदर त्याचं आजूबाजूचं वातावरण काय आहे, त्याच्या घरात कोणी आजारी आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपण तिथं अभ्यास करत असतो. म्हणून याच्या आपण होलिस्टिक जी त्याची परिस्थिती आहे, त्याची सिच्युएशन आहे, ती आपल्याला समजतं आणि त्याच्यावरून आपण प्रॉपर चांगल्या पद्धतीने आपण त्या गोष्टीचा रिसर्च किंवा आपण त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे स्मॉल अँड पर्पजफुल सॅम्पल. स्मॉल क्वालिटेटिव्ह रिसर्चला लार्ज सॅम्पलिंग नसते. जसं आपण क्वांटिटेटिव्हला पाहिलं तसं क्वालिटेटिव्हला लार्ज सॅम्पल नाही आहे. सॅम्पल हे स्मॉल असतात पण पर्पजफुल सॅम्पल असतात, छोटे असतात पण कसे उद्देशपूर्ण असतात. म्हणून या रिसर्चमध्ये कमीत कमी सॅम्पल निवडलं जातं पण ते विषयाशी संबंधित प्रॉपर असतं. म्हणून इथे रँडम सॅम्पल नाही तर इथं पर्पजिव्ह सॅम्पलिंग मेथड वापरले जातं. सॅम्पलिंग मेथडच्या ज्या पद्धती आहेत ज्या आपण मागच्या याच्यामध्ये पाहिल्या त्याच्यात, म्हणून इथे आपण रँडम सॅम्पल वापरत नाही तर इथे आपण पर्पजिव्ह सॅम्पल आपण वापरत असतो. उदाहरणार्थ सोशल नेटवर्किंग ॲडिक्शनचा आपण अभ्यासासाठी फक्त आपण ॲडिक्टेडच विद्यार्थी निवडले जातो, बरोबर आहे. फक्त आपण ॲडिक्टेडच घेतले कारण आपल्याला आपल्या स्पेसिफिक विषय काय आहे आपला सोशल नेटवर्किंग ॲडिक्शन, मग त्याच्यासाठी आपण फक्त ॲडिक्टेड की त्यांना सोशल नेटवर्किंगचं ॲडिक्शन आहे असेच विद्यार्थी आपण निवडले. मग त्याच विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन आपण त्यांच्याविषयीची सखोल असून अशी माहिती आपण मिळवत असतो. पुढचं जे आहे होलिस्टिक ॲनालिसिस. होलिस्टिक ॲनालिसिस हे कॅरेक्टरिस्टिक आहे की ह्या गुणात्मक संशोधनात किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपल्याला त्या संपूर्ण परिस्थितीचा एकत्रित अभ्यास आपल्याला केलेला जाणवतो किंवा आपण करत असतो. मग फक्त एक पर्टिक्युलर घटक, एक पर्टिक्युलर फॅक्टर तरचा आपण अभ्यास करता, सर्व घटक हे एकत्रित पद्धतीने होलिस्टिक म्हणजे एकत्रित पद्धतीने पाहिले जातात आणि त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय तर विद्यार्थ्याच्या यशाचा अभ्यास करताना किंवा त्याला अभ्यास तो का करत नाही याचा अभ्यास करताना त्याचं घरचं वातावरण, त्याच्या शाळेचं वातावरण, त्याचं सामाजिक वातावरण, त्याचे मित्र, त्याची मानसिक अवस्था या सर्वांना विचारात घेऊन मग त्या गोष्टीचा अभ्यास करून मग एक निष्कर्ष शेवटी काढला जातो. म्हणून याच्यात होलिस्टिक ॲनालिसिस म्हणजे सर्वसमावेशक विश्लेषण इथे केलं जातं आणि त्याच्यानंतरून त्या व्यक्तीविषयीचं एक पूर्ण असं चित्र, कम्प्लीट पिक्चर आपल्यासमोर उभं राहतं. मग आपण त्या पद्धतीने निष्कर्ष करू शकतो. म्हणून होलिस्टिक ॲनालिसिस हे सुद्धा आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक्स इथे आपण दाखवू शकतो किंवा आपण पाहत असतो. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे रिसर्चर ॲज अ इन्स्ट्रुमेंट. है ना, रिसर्चर ॲज अ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय तर इथं रिसर्चरला एक इम्पॉर्टंट असं महत्त्वपूर्ण असं स्थान क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आहे. कारण रिसर्चर हा स्वतः डेटा करतो, कारण जर इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस तो स्वतः समोर 1 to 1 उपस्थित असतो आणि त्या डेटाचा तो ॲनालिसिस करत असतो. म्हणून तो ॲज इन्स्ट्रुमेंट पण आहे करतो, तो डेटा गोळा करतो आहे त्याचा ॲनालिसिस पण करतो आहे. म्हणून रिसर्चर ॲज अ इन्स्ट्रुमेंट. रिसर्चर हा इन्स्ट्रुमेंट आता पाहिलं आपण काय आहे तर संशोधक काय करतो आहे, आता आपण पाहिलं की इंटरव्ह्यूबरोबर तो ऑब्झर्वेशन करतो आहे, इंटरव्ह्यू करताना तो नोट्स पण लिहितो आहे, त्याच्याबद्दल तो बारीक आजूबाजूचं वातावरण पण तो पाहतो आहे. या सगळ्या गोष्टींचा तो एकत्रित करून है ना मग मानवी जी आहे त्या व्यक्तीबद्दलची जी माहिती आहे, ती अंडरस्टँडिंग आहे, ती पूर्ण ती वापरून तो त्याच्यावरती आपण निष्कर्ष करतो. म्हणून रिसर्चर हा एक इन्स्ट्रुमेंट म्हणून सुद्धा तिथे या क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये हा काम करत असतो. पुढचं आहे डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्टिंग असतं याचं. जसं आपण पाहिलं की डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्टिंग असतं, जसं आपण क्वांटिटेटिव्हमध्ये पाहिलं की ग्राफ्स, चार्ट किंवा न्यूमेरिकल डेटाच्या माध्यमातून आपण ते करत असतो. एकच मिनटं.
आपण काय पाहत होतो, हां, डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्टिंग विषयी आपण बोलत होतो. तर आपण हे जे रिपोर्ट देतो तो डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये देतो. मग याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स वापरतो, कोट्स वापरतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरतो, ज्या आपण ज्या कथा आहेत त्याने सांगितलेली स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट आपण वापरत असतो, त्याचं आपण प्रॉपर डिस्क्रिप्शन्स आपण लिहित असतो. या सगळ्या गोष्टी करताना आपण कुठेही नंबरचा वापर देत नाही, तर आपण नेरेशनची एक स्टाईल आपण याचा डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्टिंग करताना आपण नेरेशनची स्टाईल आपण वापरत असतो. एक स्टोरी पद्धतीने ते आपण लिहित असतो. म्हणजे एखाद्या जो सब्जेक्ट असेल किंवा ज्याचा आपण अभ्यास करतो त्याने सांगितलं की त्याला एखाद्या गोष्टीची त्याला उंचावरची भीती वाटते, तर त्याला उंचावरची भीती का वाटते, कशामुळे वाटते, काय वाटते, तर हे आपण संपूर्ण त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं कारणमीमांसा जी आहे ती आपण एका स्टोरीच्या माध्यमातून किंवा स्टोरी टाईप किंवा नरेटिव्ह स्टाईलच्या माध्यमातून आपण ती लिहित असतो किंवा समोर मांडत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जो एक ॲनालायझर आहे किंवा जो समोरचा व्यक्ती जो नंतर रिपोर्ट वाचणार आहे किंवा बाहेर पब्लिश झाल्यानंतर वाचक ते वाचणार आहे, तर त्यांना एक स्पष्ट सखोल अशी प्रॉपर अशी डीप अंडरस्टँडिंग त्या विषयाबद्दल मिळते. म्हणूनच याच्यामुळे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च याला मध्ये आपण आकड्यांपेक्षा मानवाच्या अनुभवाला, त्याच्या भावनांना, त्याच्या सामाजिक वास्तवतेला आहे ना, आजूबाजूला झालेल्या घटनांना जास्त महत्त्व आपण देऊन ते समजून घेण्यावरती आपण ते जास्त आधारित असतं. त्याच्यामुळेच क्वालिटेटिव्ह रिसर्च हे कसं असतं, डीप असतं, फ्लेक्झिबल असतं आणि कॉन्टेक्च्युअल असतं, म्हणजे संदर्भाधारे असतं. आणि म्हणून ही संशोधन पद्धती आहे असं आपण म्हणत असतो. पुढचा आपण पाहिलं की क्वालिटेटिव्ह रिसर्चचे पण काही ऑब्जेक्टिव्ह आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्चचे. तर काय आहे की आपण आत्ता पाहिलं आहे, आता थोड्या वेळपूर्वी आपण एक ऑब्जेक्टिव्ह विषय आपण परत बोलतो आहे की मानवी जीवनाचं सखोल आकलन करण्यासाठी, डीप ॲनालायसिस, डीप अंडरस्टँडिंग ह्युमन लाईफचं करण्यासाठी आपण हे रिसर्च आपण करतो आहे असं आपण म्हणतो आहे. तर त्याला आपण ह्याच ऑब्जेक्टिव्हला पुढं जाऊन जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बायफर्गेशन किंवा वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केला, तर पहिलं की ह्युमन एक्सपिरियन्सेस आणि सोशल ज्या घटना असतात, सामाजिक घटना असतात, त्यांना समजून घेणं हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या क्वालिटेटिव्ह रिसर्चचं आपल्याला दिसतं. मग याचा प्रमुख ऑब्जेक्टिव्ह जर आपण हे म्हटलं की लोक कसे विचार करतात, कसे वागतात, त्यांच्या जीवनात काय त्यांना अनुभवायला येतात, हे आपण समजून घेणं किंवा ते समजायला मिळणं, हे हा मेन क्वालिटेटिव्ह रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला म्हणता येईल. जसं समजा एखाद्या व्यक्तीने त्याची नोकरी गमावली आहे, नोकरी वरून त्याला काढलं गेलेलं आहे, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा, त्या घटनेचा त्याच्यावरती काय मानसिक परिणाम होईल असेल किंवा त्याच्याबरोबरच त्याच्या कुटुंबाला काय त्या परिणामांना काय परिणामांना सामोरे जावं लागत असेल, मग त्याला ताण येतो का, कुटुंबाला ताण येतो का, त्याचा आत्मविश्वास कमी होतो का, त्याच्यानंतर घरात काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडतात का, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं किंवा म्हणून त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात जे अनुभव आलेले आहेत आणि सामाजिक घटना, कारण त्याचा जॉब गेला आहे त्याच्यामुळे समाज काय नंतर रिॲक्ट करतं, समाजातली लोक बरोबर, ह्या सगळ्यांचा अनुभवाला समजून घेणं हे एक उद्दिष्ट किंवा एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येतं. जो व्यक्ती आहे, जो पर्सन आहे, त्याचे इमोशन्स असतील, थॉट असेल, त्याचा ॲटिट्यूड असेल, त्याचा व्ह्यू पॉईंट असेल, याचा स्टडी आपल्याला करणं, त्या दृष्टिकोनांचा अभ्यास करणं हा एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्चचा आपल्याला दिसतो. कारण प्रत्येक व्यक्तीची थॉट प्रोसेस वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या इमोशन्स या वेगवेगळे असू शकतात, त्यांचे इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस हे वेगवेगळे असू शकतात आणि त्यांना महत्त्व आपल्याला माहिती आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये दिलं जातं. मग त्याच्यामुळे याचा सर्वांगीण असा अभ्यास करणं हा एक ऑब्जेक्टिव्ह याचा आहे. समजा एखादी आजाराबद्दलचा, एखाद्या रुग्णाचा आजाराबद्दलचा दृष्टिकोन आहे की वेगवेगळा असू शकतो. कोणी त्याला समस्या मानतो, तर कोणी त्याला आव्हान मानतो, तर कोणी म्हणतो चला मला इतके दिवस माझ्या चुकीच्या सवयी होतात, ते सुधारवण्यासाठी मला एक संधी मला दिलेली आहे. अशा पद्धतीनं तो प्रत्येक व्यक्तीचा व्ह्यू पॉईंट, त्याचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळा असू शकतो आणि त्या व्यक्तीचे त्या तिन्ही, जसं आता 3 वेगवेगळ्या सांगितलं आहे, त्या 3 वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रत्येकाच्या मानसिक, भावनिक या तिघांच्या स्थिती या वेगळ्या असू शकतात. म्हणून त्या तिघांच्या स्थिती वेगळ्या काय आहेत ते समजून घेणं, म्हणून हा एक आपण म्हणतो की व्यक्तीच्या भावना, विचार, दृष्टिकोनाचा अभ्यास करणं हे एक ऑब्जेक्टिव्ह त्याचं आहे.
न्यू थेअरी डेव्हलप करणं हा एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये कसं न्यू कन्सेप्ट असतील, न्यू थेअरी आपण क्रिएट होत असतात किंवा आपण करत असतो. म्हणजे याच्या जर आपण उदाहरण घ्यायचं तर विद्यार्थ्याच्या यशामध्ये एक कथे त्याचं कारणांचा आपण अभ्यास केला तर एक नवीन मोटिवेशनल थिअरी याच्यात तयार होऊ शकतो. जसं मॅस्लोची मोटिवेशनल थिअरी आहे, हेरेरकी, नीड्स ऑफ हेरेरकीची थिअरी आहे किंवा वेगवेगळ्या थिअरी आहेत किंवा आपण PIAGची थिअरी पाहिली होती. त्या पद्धतीने एक वेगळी थिअरी ही याच्यातून आपल्या रिसर्चमधून तयार होऊ शकते. म्हणून त्याच्यासाठी आपण न्यू थिअरी डेव्हलप करणं हा एक उद्देश क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रात किंवा ज्या आपण रिसर्चच्या क्षेत्रामध्ये बाहेर एक न्यू थिअरीची भर किंवा त्याच्यात ॲड ऑन ते होत असतं. पुढचं आहे की व्यक्तीचे सोशल आणि कल्चरल जे बिहेवियर आहे त्याचा स्टडी करणं, त्याचा अभ्यास करणं, तर म्हणजे त्या व्यक्तीच्या परंपरा असतील, संस्कृती असेल, मूल्य असेल, त्याचं वर्तन असेल ते प्रॉपर समजून घेणं. तो कुठे म्हणजे तो घरात ज्याप्रमाणे वर्तन करतो तेच वर्तन तो समाजात करतो का, प्रत्येक ठिकाणी सारखंच वर्तन करतो का, जर नाही करत तर मग त्याचे कारणं काय आहेत ते समजून घेणं हे एक उद्दिष्ट या क्वालिटेटिव्ह रिसर्चचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक पाहिलं की गावागावाप्रमाणे, समाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे लग्नाच्या पद्धती किंवा वेगवेगळ्या त्यांचे उत्सव साजरे करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते असतात. मग आपण त्याचा अभ्यास बऱ्याच वेळेस करत असतो. सामाजिक विविधता आणि सांस्कृतिक समज वाढवावी यासाठी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च इथे आपण करत असतो. पुढचं जे आहे याचं उद्दिष्ट आपण पाहतो की समस्यांच्या ची मूळ कारणांचा शोध घेणं. जे काही समस्या आहेत त्या समस्यांच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी आपण त्याचे रूट कॉजेस शोधण्यासाठी आपण हे क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण करत असतो. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च फक्त काय असतं की फक्त प्रॉब्लेम्स नाही दाखवत की हे असं प्रॉब्लेम आहे, तर ते प्रॉब्लेमचं मूळ कारण शोधून तो दूर करण्यासाठी काय करू शकतो याच्यावरती अभ्यास करण्याचं काम क्वालिटेटिव्ह रिसर्च हा करत असतो. म्हणून तो मूळ कारणांचा शोध घेऊन उपाय शोधणे असं क्वालिटेटिव्ह रिसर्चला हे एक उद्दिष्ट आपल्यासमोर असतं. पुढचं आहे की पॉलिसी मेकिंग है ना, किंवा धोरण निर्णय प्रक्रियेस मदत करण्यास ते पॉलिसी मेकिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं असेल. जसं आपण पाहतो की गव्हर्नमेंट असतील, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल असतील, स्कूल्स असतील, ते काही डिसिजन घेताना त्यांना ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्च खूप उपयोगी पडत असतात, उपयोगी ठरत असतात. जसं शाळेच्या आपण पाहतो विद्यार्थी समस्या समजून घेऊन एक नवीन नियम त्यांना बनवायचा असेल तर त्या शाळेतल्या एखाद्या शिक्षकाने असेल काही स्टडी केलेला असेल किंवा काही अगोदर त्याच्यावरती किंवा सेम प्रॉब्लेम दुसऱ्या शाळेमधून एखाद्या रिसर्चने काही स्टडी केलेला असेल तर तो त्याचा मदत घेऊन ते तशा पद्धतीचे नियम बनवून त्यांच्या शाळेसाठी तो मदत होऊ शकते किंवा त्यांच्या पॉलिसी जे सरकारी संस्था असतील ते पॉलिसीसाठी त्याचा वापर करू शकतात. म्हणून ते अधिक व्यवहार्य आहे आणि प्रभावी इम्पॅक्टफुल जास्त असतं किंवा निर्णय त्यांना प्रॉपर पद्धतीने चांगल्या पद्धतीने निर्णय त्यांना घेता येतात. पुढचं जे आहे दुर्लक्षित घटकांना आवाज देणे. दुर्लक्षित जे घटक असतात किंवा ज्याला आपण काय म्हणतो की वंचित घटक असं आपण म्हणतो, ते वंचित घटकांना आवाज देणे म्हणजे काय तर त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या लोकांसमोर आणणं. की बऱ्याच अशा समस्या आहेत की जे आपले काही आदिवासी बंधू असतील किंवा खेड्यापाड्यामध्ये किंवा जिथे अजूनपर्यंत काही लोक पोहोचत नाहीत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत असं त्यांच्या समस्यांवर ते संशोधन करून आपल्या रिसर्चच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसमोर मांडून त्या घटकांना आवाज देणे म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स लोकांसमोर सांगून त्यांच्यासाठी काहीतरी केलं आपण पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करू शकतो त्याचा एक येऊन लोकांसमोर मांडलं. जसं आपण पाहिलं की न्यूजपेपर हे काय करतो मीडिया आवाज अशा याच्या दुर्घटना आवाज द्यायचं काम करतो. आत्ता सध्या आहे की नाही आहे हा प्रश्न आपण बाजूला ठेवूया, पण मुळात ते काम आहे की ज्यांचं कोणी ऐकत नाही त्या घटकांना आवाज देणं म्हणजे काय तर त्यांचे प्रश्न सगळ्यांसमोर आणणं, त्याच्यासाठी काम करणं. तसं त्यालाच आपण दुर्लक्षित घटकांना आवाज देणं हे सुद्धा एक क्वालिटेटिव्ह रिसर्चचं एक ऑब्जेक्टिव्ह असल्याचं आपल्याला जाणवतं. काही इम्पॉर्टन्स आहेत, याचं महत्त्व आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं काही महत्त्व आहे. तर काय महत्त्व आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं तर आपल्याला डीप आणि समृद्ध अशी माहिती प्रदान करतं. क्वालिटेटिव्ह रिसर्च काय करतं आपल्याला तर डीप नॉलेज देतं, अशी
बरीच प्रमाणात चांगली अशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च मदत करत असतं. फक्त ते कारण आकडे नाही देत, तर तो व्यक्तीचा पूर्ण अनुभव जो ज्या विद्यार्थी आपण स्टडी करत आहोत, अभ्यास करत आहोत, त्याविषयीचा पूर्ण अनुभव समजून घेऊन होलिस्टिक असं आपल्यासमोर तो रूप आपल्यासमोर उभं राहतो आणि त्याचे कारण आपल्याला कळत असतं. पुढचं मानवी वर्तन समजून घेण्यास मदत होते. याच्याने काय कसं होतं की लोक एखाद्या आपण ज्या व्यक्तींचा अभ्यास करतोय तो व्यक्ती निर्णय कसे घेत आहेत, काय घेत आहेत, त्याचं वर्तन कसं आहे, ठराविक त्याच्या त्या परिस्थितीमध्ये ते लोक कसे वागलेले आहेत त्यांच्या. कारण 10 आपण सॅम्पल निवडलं, 10 जणांच्या मुलाखतींमधून काहीतरी सिच्युएशन सारख्या येत असतात. मग सारख्या सिच्युएशनमध्ये 10 व्यक्तींचं वर्तन कशा पद्धतीने बदललं गेलं, ते कुठल्या प्रकारे विचार त्या ह्याच्यात घेत होतात, त्यांनी कसे निर्णय त्यावेळेस घेतले, याविषयीच्या सखोल माहिती आपल्याला मिळून त्या पद्धतीने व्यक्ती कशा पद्धतीत कुठल्या परिस्थितीमध्ये वर्तन करू शकते याचा एक अंदाज आपल्याला मिळतो आणि मग त्या समजून घेण्यास आपल्याला मदत ठरत असते. ह्या आपण पाहिलं की रिसर्चमध्ये ह्या मेथडमध्ये आपण पाहतो क्वालिटेटिव्हमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे आपण हे संशोधनाची मेथड बदलवू शकतो किंवा आपण जसं आत्ता पाहिलं की आपण इंटरव्ह्यू वाटलं तर नाही आपण मग तिथं ऑब्झर्वेशन्स करू शकतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये बोलता आता आपण थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे एखादी प्रश्न आपल्याला ॲड करावा असं वाटला किंवा एखादी प्रश्न आपल्याला वाटतो की नाही इथे आपण आता विचारायला नको आहे, हा स्किप करणं आवश्यक आहे, तर आपण तिथं स्किप करू शकतो. ही संपूर्ण फ्लेक्झिबिलिटी आपल्याला याच्यात देतो. म्हणून हा क्वालिटेटिव्ह रिसर्च हा त्या प्रमाणात फ्लेक्झिबल असल्यामुळे रिसर्चरसाठी तो योग्य प्रमाणात किंवा त्याला जास्त अडसरीचा तो ठरत नाही. अजून इम्पॉर्टंट काय तर न्यू थेअरी तयार होऊन, न्यू थेअरी डेव्हलप होऊन ती व्यक्ती समाज विकासासाठी, एज्युकेशनल डेव्हलपमेंटसाठी किंवा वेगवेगळ्या याच्यावरती उपाय म्हणून ती थेअरी डेव्हलप होत असते आणि त्या नवीन आयडियाच्या माध्यमातून एक नवीन असं नॉलेज, नवीन सिद्धांत तयार होऊन त्याचा समाजासाठी उपयोग होत असतो. त्याच प्रमाणात पॉलिसी मेकिंगसाठी धोरणात्मक निर्णयांसाठी ती उपयुक्त होते. जो का रिसर्च होतो, पूर्ण रिसर्च केल्यानंतर जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली त्या प्रमाणात नवीन अशा गोष्टींसाठी त्याला उपयोगी ठरून त्याच्यावरती उपायात्मक योजना असतील किंवा पॉलिसी तयार करण्यासाठी गव्हर्नमेंटला उपयोग होतो, संस्थांना होतो, शाळेला होतो, म्हणजे प्रत्येक अशा कंपन्यांना सुद्धा होतो. कंपन्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये, तर त्याचा ह्या रिसर्चचा त्यांना तिथे फायदा, पॉलिसी मेकिंगसाठी फायदा होत असतो. आणि रिअलिस्टिक लाईफचं आपल्याला आकलन करू, रिअलिस्टिक जे जग आहे त्याचं आकलन करून देते, प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला. कारण ह्या रिसर्चमधून क्वालिटेटिव्ह रिसर्चमधून आपण कारण डेली लाईफचे आहेत त्या लोकांशी आपण डायरेक्ट डील करत असतो, त्यांच्या प्रश्नांशी डील करत असतो, म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं आणि व्यक्तीच्या वास्तविक जीवनाचं आपल्याला अंडरस्टँडिंग होतं, त्याची माहिती मिळते आणि त्याच्यावरती आपण कारण देऊन उपाय शोधू शकतो. व्यक्तीच्या किंवा कुठल्या पण XYZ समस्येच्या मूळ कॉजवरती प्रकाश टाकण्याचं काम किंवा तो शोधण्याचं काम किंवा त्याची कारणं शोधण्याचं काम हे क्वालिटेटिव्ह रिसर्च करत असतं. फक्त वरवरचंच नाही तर त्याचं रूट कॉज काय याचं मूळ नेमकं काय, एखाद्या समस्येचं मूळ काय, त्याचं कशामुळे ते काय झालं, त्याचं संपूर्ण रूट कॉज शोधण्याचं काम हे करत असतं, हे संशोधन करत असतो. क्वालिटेटिव्ह रिसर्च हा करत असतो. म्हणूनच क्वालिटेटिव्ह रिसर्च हे फक्त माहिती गोळा करण्यापुरतंच मर्यादित नाही, तर ते ह्युमॅन लाईफ असेल, जसं आपण थोडक्यात म्हटलं पण ह्युमॅन लाईफ, सोशल रिअलिझम है ना, याचं डीप अंडरस्टँडिंग करण्याचं अत्यंत प्रभावी इम्पॅक्टफुल असं इन्स्ट्रुमेंट म्हणून आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्चकडे पाहता येईल. तर मला वाटतं आपण इथे थांबूया. मला एक अर्जंट मीटिंग लागली आहे, तर इथं आपण थांबू. उद्या आपण टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन जे आहे त्या टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईनपासून आपण पुढे हे करूया. जर काही आपल्याला असेल आणि जे आजचं सेशन रेकॉर्डेड झालं आहे म्हणून आपल्याला काही मी टाकतो, जे नसतील त्यांना पण सांगू शकतो की रेकॉर्डेड आहे. फक्त जास्तीत जास्त वाचून आले तर बरं होतं, म्हणजे समजायला बरं होतं. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.